जय महाराष्ट्र मित्रांनो, आपल्या देशात दूध उत्पादनाला चालना देण्यासाठी भारत सरकारने नुकतीच नाबार्ड डेअरी कर्ज योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत दूध व्यवसायासाठी कर्ज दिले जात आहे. नाबार्ड डेअरी लोन योजनेच्या माध्यमातून देशातील 30 कोटी शेतकऱ्यांना लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. या योजनेतून कर्ज मिळवण्याची प्रक्रिया, पात्रता आणि अनुदानाशी संबंधित संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ हे नक्की शेवटपर्यंत पहा. ग्रामीण भागात दूध उत्पादन आणि दूध व्यवसायाला चालना देण्यासाठी नाबार्ड डेअरी कर्ज योजना सुरू करण्यात आलेली आहे. ही योजना नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट द्वारे चालवली जात आहे. या योजनेद्वारे डेअरी उघडण्यासाठी किंवा दूध उत्पादन व्यवसाय करण्यासाठी सरकारकडून 13 लाख रुपयापर्यंतचं कर्ज दिले जात आहे. ही योजना यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी, आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आणि दूध व्यवसायासाठी इतर आवश्यक उपकरणे यासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करत आहे. तर या योजनेचे उद्दिष्ट काय आहे ते आपण पाहून घेऊया. दुग्ध उद्योजकतेचा विकास योजनेद्वारे देशातील दुग्ध उद्योजकता विकसित करणे. त्याच्यानंतर आहे डेअरी क्षेत्रीय नूतनीकरण, म्हणजे नवीन तंत्रज्ञानाद्वारे दूध व्यवसायाचे नूतनीकरण करणे जेणेकरून उत्पन्नाची गुंतवणूकता वाढू शकेल. तिसरा आहे ग्रामीण भागात रोजगार वाढवणे. ग्रामीण भागात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करून बेरोजगारी कमी करणे. चौथा आहे शेतकऱ्याचे वार्षिक उत्पन्न वाढवणे. योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्वयंरोजगार मिळेल, ज्यामुळे त्याचे वार्षिक उत्पन्न वाढणार आहे. पाचवा आहे नवीन व्यवसाय सुरू करणे. या योजनेद्वारे ग्रामीण भागात नवीन व्यवसायाच्या संधी निर्माण केल्या जातील, ज्याचा गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना याचा फायदा होणार आहे. तर मित्रांनो, यासाठी कर्ज घेण्याची पात्रता आपण पाहून घेऊया. डेअरी लोन स्कीम अंतर्गत तुम्हाला डेअरी उघडण्यासाठी कर्ज दिले जात आहे. या योजनेअंतर्गत दिलेल्या कर्जासाठी काही अत्यावश्यक अटी आपण पाहणार आहोत. तर योजनेअंतर्गत कर्ज अर्जदाराचे दूध उत्पादनाचे एकंदर उद्दिष्ट असावे. डेअरी उघडण्यासाठी योग्य ठिकाणाचा तपशील असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर अर्जदाराकडे त्याचे उत्पन्न आणि आर्थिक माहितीशी संबंधित संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. त्यानंतर जनावरांचे आरोग्य प्रमाणपत्रे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. तर मित्रांनो, डेअरी कर्जासाठी कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत ते आपण पाहून घेऊया. सर्वप्रथम तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे, पॅन कार्ड आहे, बँक पासबुक, त्याच्यानंतर पत्त्याचा पुरावा म्हणजे तुमचा ऍड्रेस, त्याच्यानंतर आय प्रमाणपत्र, त्याच्या व्यावसायिक माहिती, त्यानंतर डेअरी उघडण्याच्या उद्देश संबंधित डेटा, एकूण खर्च आणि उपकरणाची किंमत, त्यानंतर ज्या जागेवर डेअरी उघडली होती त्या जमिनीशी संबंधित कागदपत्रे, त्यानंतर अर्जदाराचे वर्तमान पशुधनाची अधिकृत नोंदणी, तसंच पासपोर्ट आकाराचे रंगीत फोटो आणि तुमचा मोबाईल नंबर. तर मित्रांनो, डेअरी कर्जावरील व्याजदर कसे असणार आहे? तर नाबार्ड डेअरी लोन योजनेअंतर्गत दिलेल्या कर्जावर इतर कर्जाच्या तुलनेत कमी व्याजदर आकारला जातो. या योजनेत बँकेद्वारे कर्ज दिले जाते. त्याचे सामान्य व्याज दर हा 4 ते 9% दरम्यान असतो. कर्ज देणाऱ्या बँकेच्या धोरणानुसार हा व्याजदर बदलू शकतो. तर मित्रांनो, नाबार्ड डेअरी कर्ज योजनेअंतर्गत घेतलेल्या कर्जावर सरकार ही तुम्हाला 25% ते 50% सबसिडी सुद्धा दिली जाणार आहे. तर मित्रांनो, हे अतिशय महत्वाचं आहे की त्याच्यावरती तुम्हाला नाबार्ड डेअरी योजनेअंतर्गत तुम्हाला सरकारी 25 ते 50% सबसिडी दिली जाते. तर मित्रांनो, नाबार्ड डेअरी योजनेअंतर्गत जर तुम्हाला कर्ज घ्यायचा असेल तर तुम्हाला त्याचा सूट सुद्धा दिलेली आहे आणि या योजनेसाठी तुम्हाला कोणत्याही बँकेत जाऊन तुम्ही संबंधित अर्ज करू शकता. तर अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे. व्हिडिओ आवडले असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र मित्रांनो.